नाशिक शहरामध्ये तब्बल 15,000 झाडांची लागवड केली जाणार आहे। सोमवारपासून हरित नाशिक मोहीम सुरू होते आणि यासाठी नाशिक शहरामध्ये उंच रोपटी दाखल झालेली आहे। मखमलाबाद परिसरामध्ये त्यांची लागवड केली जाणार आहे। वड, पिंपळ, लिंब अशी ही स्वदेशी जातीची झाडं आहेत आणि संपूर्ण शहरभर ती लावली जाणार आहेत। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पाहूयात। नाशिक शहरामध्ये वृक्षतोडीच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होत असतानाच आता नाशिक महापालिकेनं सक्रिय सहभाग घेत मोठी झाडं नाशिकमध्ये आणली आहेत। थेट आंध्र प्रदेशातून स्वदेशी जातीची ही झाडं म्हणजे वड, पिंपळ वगैरे आणि अनेक प्रजातींची जी झाडं आहेत ती झाडं या ठिकाणी आणण्यात आली आणि आपण बघू शकतो 15 ते 20 फुटापर्यंतची ही झाडं आहेत। काही झाडं 10-12 फुटांची पण आहेत आणि ही सर्व झाडं तातडीनं जंगल उभं राहावं या दृष्टिकोनातून आहे। आपल्यासोबत ज्या परिसरामध्ये ही सर्व झाडं लावली जात आहेत ती परिसरातली वयोवृद्ध पण आहेत, काही सिटिजन्स आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काका, काय वाटतंय तुम्हाला हे सगळी स्वदेशी जातीची झाडं लावली जातात? आपल्याकडे कुंभमेळ्यानिमित्त वृक्षप्रेमींनी ज्या आपल्या भावना व्यक्त केल्या आणि वृक्ष वाचलेत तर आपण वाचू ही एक भावना सर्वदूर पसरली। ती केवळ नाशिकमध्ये नाही पसरली पण सर्वदूर देशामध्ये पसरलेली आहे। खरं म्हणजे वाढतं प्रदूषण याला एक पर्याय म्हणून झाडांची लागवड होणं खूपच आवश्यक आहे। लिंब कसं जीवन त्यामुळे आपल्या घराचं औषध लिंब हे औषध वनस्पती आहे, त्याच्यामुळे त्याची जास्त लागवड करण्यात यावी। डिजिटल ॲप आपण तयार केलेला आहे आणि या ॲपवरती आपल्या परिसरात जर अशा जागा असतील आणि आपल्याला वाटत असेल की इथे झाडं लागले जातील तर त्या ठिकाणी त्या ॲपवरती आपण नोंदणी करू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।